बातमी सांगलीमधून आहे। ओबीसी समाजाने आपल्या मागण्यांचा एल्गार पुकारण्यासाठी 11 ऑगस्टला सांगलीमध्ये ओबीसी मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे। या ठिकाणी ओबीसी समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी ही माहिती दिली। राज्यातल्या सर्व ओबीसी आता पेटून उठलेले आहेत। ते आता स्वबळावरती विधानसभा निवडणूक लढणार आहेत। ओबीसींच्या मतावरती सहज निवडून येणं शक्य असल्यानं आता कुठल्याच ओबीसी नेता राजकीय पक्षाकडे उमेदवारीची भीक मागणार नाही। स्वबळावरती ओबीसींची सत्ता स्थापन करणार अशी घोषणा माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी केलेली आहे। त्या मेळाव्यानंतर आम्ही मराठवाड्यामध्ये आमचे मेळावे परत सुरू होणार आहेत। त्यामुळे ओबीसी आता पूर्वीसारखं ओबीसी राहिलेलं नाही, त्याला आता त्याच्या अस्तित्वाची जाणीव राहिलेलं आहे आणि म्हणून आमची अस्तित्वाची लढाई जी आहे ती आम्ही सांगलीमध्ये लढणार आहे। हा मेळावा जो आहे हा ऐतिहासिक मेळावा सांगलीमध्ये होणार आहे। याच्यामध्ये या मेळाव्यामध्ये आम्ही इशारा देणार आहोत आणि जर सरकारने तरीसुद्धा जर हिंमत केली मग मात्र राजकीय लढाई जी आहे, मतपेटीची लढाई ही ओबीसी लढून या सरकारला घरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।